नमस्कार मित्रांनो पीक विमा संदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनपर्यंत 25% अग्रिम पीक विमा मिळालेला नाही तर त्यांना लवकरच पीक विमा वाटप केला जाणार आहे। पीक विमा कंपन्यांकडून 50 लाख शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 286 कोटी 54 लाख रुपये पीक विमा मंजूर करून वाटप देखील करण्यास सुरुवात झाली आहे। तर मित्रांनो, संपूर्ण माहिती काय आहे तर ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। तेव्हा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपण या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन येत असतो। मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रिम पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। यामुळे आपदग्रस्त 50 लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। राज्यात 49,05,032 शेतकऱ्यांना 2,086 कोटी 54 लाख रुपये अग्रिम पीक विमा मंजूर झाला आहे। त्याचे वाटप देखील चालू झाले आहे। मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील 36,358 शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा 18 कोटी 39 लाख रुपये मंजूर देखील झाला आहे। ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात देखील झाली आहे। यापूर्वी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्यव्यापी एल्गार आंदोलन पुकारले होते। बुलढाण्यात एल्गार महामोर्चा अन्नत्याग आंदोलन केल्यावर 28 नोव्हेंबर रोजी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालय ताब्यात घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मुंबईत धडक दिली होती। दरम्यान 29 नोव्हेंबर 2023 रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली रविकांत तुपकर यांच्या मागण्यांबाबत एक बैठक झाली होती। सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या बैठकीत बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या। त्यात हिवाळी अधिवेशनापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रिम पीक विम्याची रक्कम जमा करण्याच्या मागणीचा देखील समावेश होता। त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रिम पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तर मित्रांनो, आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन येत असतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।